हवामान खात्यात काही दिवसाआधी 24 ते 26 तारखेपर्यंत गारपिटीसह वादळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता। त्यानुसार हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून पोंभुर्णा तालुक्यातील चेक कोसंबी या गावातील वसंतराव पोटे या शेतकऱ्याचे पीक अवकाळी पाऊस व गारपिटीने नष्ट झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। 25 तारखेच्या रात्री पोंभुर्णा तालुक्यात गारपिटीसह वादळी पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते। एकीकडे संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिनाचे आनंद सुरू होते, तर दुसरीकडे चेक कोसंबी येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पीक नुकसानीमुळे दुःखाश्रू दिसत होते। शेतीवरच संसाराचा गाडा चालविणाऱ्या चेक कोसंबी येथील शेतकरी वसंतराव पोटे यांनी उदरनिर्वाहाकरिता आपल्या शेतात काही एकरात गहू, टमाटर, मिरची, हरभरा, कांदा, वांगी आदी पिकांची लागवड केली होती। मात्र 25 तारखेच्या रात्रीला गारपिटीसह वादळी पाऊस आल्याने होत्याचे नव्हते झाले। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, तसेच शासन स्तरावर हवालदिल झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा करून दखल घेण्यात यावी अशी मागणी होत आहे। एकीकडे नैसर्गिक आपत्ती तर दुसरीकडे शेतमालाला भाव नाही आणि मोठ्या कष्टाने लावलेल्या पिकाचेही मातीमोल झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे। याविषयी आमच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांशी साधलेला हा संवाद बघूया। 2 दिवसाआधी हवामान खात्याने एक अंदाज दाखवला होता की 24 आणि 26 तारखेला मोठी गार आणि पाऊस पडणार आहे। त्याच उद्देशाने पोंभुर्णा तालुक्यातील चकोसंबी या गावात संपूर्ण वसंतराव पोटे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले आहेत। आपण बघू शकता हे टमाटर आहेत, संपूर्ण याची गार लागून आणि पाऊस येऊन संपूर्ण नुकसान झालेले आहेत। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय परिस्थिती आहे। मला सांगा, काय एकंदरीत काय नुकसान झालं? एकंदरीत 20 वर्षापासून मी भाजीपाल्याचा धंदा करतो, म्हणजे लागवड करत आहो। आज 20 वर्षापासून आजपर्यंत अशी नुकसान मी कधीच पाहिली नाही, अशी गारपीट मी कधीच पाहिली नाही। आज माझा अर्धा एकरवर टमाटर आहे, 1 एकरवर वांगा आहे, गहू आहे 1.5 एकरवर, चणा आहे 2 एकरवर। सगळे जसं गाडीनं नाव निस्तारा बहुत झाला आहे। आज मी मिठाला माग होऊन आहे। तुम्ही काय सांगाल नेमकं? टमाटर गेले गाडीनं, मिरची गेले, एकही नाही राहिले, कापूस पण गेला। भरपाईची मागणी आहे तुमची? माझी भरपाईची तुम्ही काय मागणी सांगाल? आहे। आमच्याकडे गहू, चणा, टमाटर, वांगे सगळं भाजीपाला लावलेला होता, पण ऐन निघाच्या मोसमामध्येच निसर्गानं आपलं रूप बदलवलं आणि खूप गारपीट आली। त्यामुळे टमाटर पूर्ण नेस्तनाबूत झाले। आता निघाच्या मोसमामध्ये म्हणजे आता निघलेच असते आणि एवढा खर्च करून एकही आपल्याला प्रॉफिट झालेला नाही। यात लाखो रुपयाची आमची नुकसान झाली आहे। शासनाला आमची विनंती आहे, आमच्याकडे थोडीशी लक्ष देऊन आमची थोडा भरपाई करून द्यावी। एकंदरीत आपण बघितले, संपूर्ण इथे टमाटर, गहू, चणा, मिरची, संपूर्ण जे येणारा घास होता, तोंडाघाटचा घास हा निसटलेला आहे असेच म्हणावं लागेल। प्रशासनाने याकडे किती लक्ष देते हे औचित्याचे ठरेल। मी अमित राऊत,